प्रकरण 8 वर्णाची संख्या 3 की 4. हिंदूंच्या सर्व वर्गातील लोक त्याचप्रमाणे युरोपियन ग्रंथकार असे सर्रासपणे मानित आले आहेत की हिंदी आर्य समाजात अगदी प्रथमपासून 4 वर्ण होते. शूद्र हे क्षत्रिय होते हा सिद्धांत मागील प्रकरणात मांडला आहे. तो सिद्धांत जर मान्य केला तर असा निष्कर्ष काढावा लागतो की 4 वर्णाबद्दलचे प्रमेय चुकीचे ठरते, कारण हिंदी आर्य समाजात एकेकाळी ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य असे फक्त 3च वर्ण अस्तित्वात होते. शूद्र क्षत्रिय होते हा सिद्धांत एक प्रश्न सोडवतो, त्याचबरोबर तो दुसरा प्रश्न उपस्थित करतो. या प्रश्नाचे महत्त्व कोणाला कळून येवो अगर न येवो, तो प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे असे मला वाटते. हिंदी आर्य समाजात फक्त 3 वर्ण अस्तित्वात होते हा प्रश्न मी यशस्वी रीतीने सोडून दाखवला नाही, तर शूद्र हे क्षत्रिय होते हा जो मी सिद्धांत मांडला आहे तो मी निसंशयपणे सिद्ध केला आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून फक्त 3च वर्ण अस्तित्वात होते हा सिद्धांत स्पष्ट करणे आवश्यक आहे याची मला पुरी जाणीव आहे. शूद्र हे क्षत्रिय होते हा सिद्धांत मांडून मी एक नवे संकट उत्पन्न केले आहे, कारण त्या सिद्धांताच्या जोरावर मी मुख्य प्रश्न सोडवण्याची अनुकूल परिस्थिती उत्पन्न केली खरी, पण त्या सिद्धांतामुळे वर्ण 3 होते की 4 असा वर्णाबद्दलचा एक नवा प्रश्न उपस्थित होतो. ही सारी घटना दुर्दैवाची वाटते, तरी पण सुदैवाची एक गोष्ट अशी आहे की हिंदी आर्य समाजात फक्त 3 वर्ण अस्तित्वात होते हे सिद्ध करण्यास भरभक्कम व मुद्देसूद पुरावा उपलब्ध आहे. या बाबतीत मला विश्वसनीय वाटणारा पहिला पुरावा खुद्द ऋग्वेदात सापडतो. ऋग्वेदाच्या काळात वर्णव्यवस्था अस्तित्वात नव्हती असे काही विद्वानांचे म्हणणे आहे. ऋग्वेद लिहून झाल्यानंतर पुष्कळ काळाने ऋग्वेदात पुरुषसूक्त घुसळण्यात आले. या मतावर सदर विद्वानांची खरी भिस्त असल्यामुळे वर्णव्यवस्था अस्तित्वात नव्हती असे त्यांनी आपले मत बनवले आहे. पुरुषसूक्त हे ऋग्वेदाच्या बऱ्याच काळानंतर घुसळण्यात आले. हे मत जरी मान्य केले तरी ऋग्वेदाच्या काळात वर्णव्यवस्था नव्हती हे मत मुळातच ऋग्वेदाच्या मजकुराशी पूर्णपणे विसंगत आहे, कारण पुरुषसूक्ताचा विचार क्षणभर बाजूला सोडून जर ऋग्वेदाकडे आपण दृष्टी फेकली तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याबद्दल एकदा नव्हे तर अनेकदा ऋग्वेदात उल्लेख आढळला आहे असे आपणाला दिसून येईल. ब्राह्मण हा एक निराळा वर्ण आहे अशा अर्थाने ब्राह्मण हा शब्द ऋग्वेदात 15 वेळा वापरला आहे. क्षत्रिय हा एक निराळा वर्ण आहे या अर्थाने क्षत्रिय शब्द ऋग्वेदात 9 वेळा वापरला आहे, परंतु शूद्र हा एक निराळा वर्ण आहे असा ऋग्वेदात एकदाही उल्लेख केलेला आढळत नाही. हे विशेष महत्त्वाचे आहे. शूद्र हा जर निराळा वर्ण अस्तित्वात असता तर त्याचा उल्लेख करण्यात ऋग्वेदाला कोणतीही आडकाठी नव्हती. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ऋग्वेदाच्या काळात वर्णव्यवस्था अस्तित्वात नव्हती हा तो निष्कर्ष नव्हे, तर त्या काळी फक्त 3च वर्ण होते आणि शूद्राला चौथा वर्ण म्हणून त्या काळी समजण्यात येत नसे असा तो खरा निष्कर्ष काढता येईल. मला या बाबतीत विश्वसनीय वाटणारा दुसरा पुरावा शतपथ ब्राह्मण व तैत्तिरीय ब्राह्मण या 2 ब्राह्मण ग्रंथात सापडतो. फक्त 3 वर्णाची उत्पत्ती कशी झाली याची माहिती या दोन्ही ग्रंथात सापडते. शूद्र हा चौथा वर्ण कसा उत्पन्न झाला याची माहिती त्या ग्रंथात नाही. शतपथ ब्राह्मणात खालीलप्रमाणे म्हटले आहे: भू असा उद्गार काढून प्रजापतीने पृथ्वी उत्पन्न केली. भू असा उद्गार काढून त्याने हवा उत्पन्न केली. स्व असा उद्गार काढून त्याने आकाश उत्पन्न केले. ही सृष्टी म्हणजे वर सांगितलेले जग होय. या सर्वांबरोबर अग्नीला ठेवण्यात येतो. भूव असे म्हणून प्रजापतीने ब्राह्मण उत्पन्न केले. भूव म्हणून क्षत्रिय उत्पन्न केले आणि स्व म्हणून त्याने विष उत्पन्न केले. या सर्वांबरोबर अग्नी ठेवण्यात आला. भू म्हणून प्रजापतीने स्वतःला उत्पन्न केले. भूव म्हणून त्याने संतती उत्पन्न केली. स्व म्हणून त्याने जनावरे उत्पन्न केली. हे जग प्रजापती, संतती व जनावरे यांचे मिळून झालेले आहे. या सर्वांबरोबर अग्नी ठेवण्यात आला. तैत्तिरीय ब्राह्मणात खालीलप्रमाणे म्हटले आहे: हे सर्व जग ब्रह्मदेवाने उत्पन्न केले आहे. वैश्य वर्गाला ऋक श्लोकापासून उत्पन्न केले असे ते लोक म्हणतात. यजुर्वेद हे गर्भाशय आहे व त्यातून क्षत्रियाला निर्माण केले असे ते म्हणतात. ब्राह्मणांचे उत्पत्तीस्थान तोच वेद होय. प्राचीन काळच्या लोकांना ही गोष्ट प्राचीन काळच्या लोकांनीच सांगितली. हा घ्या माझा पुरावा. ऋग्वेदापासून काढलेले सार आणि ब्राह्मण ग्रंथापासून घेतलेले उतारे यांना एकत्र करून माझा पुरावा तयार झाला आहे. येथे हे स्पष्ट केले पाहिजे की ब्राह्मण ग्रंथ हे वेदा इतके प्रमाणभूत ग्रंथ समजले जातात. ऋग्वेद, शतपथ ब्राह्मण व तैत्तिरीय ब्राह्मण यात असे स्पष्ट व स्वच्छ म्हटले आहे की फक्त 3 वर्ण अस्तित्वात होते. शूद्र हा निराळा व स्वतंत्र उत्पन्न झाला नव्हता आणि त्याला चौथा वर्ण म्हणून समजावे ही कल्पनासुद्धा कोणाला नव्हती असे या 3 ग्रंथांवरून स्पष्ट होते. प्रथमतः 3 वर्ण अस्तित्वात होते आणि शूद्र हा दुसऱ्या वर्णाचा केवळ एक भाग होता असे जे माझे म्हणणे आहे त्याला मी वर मांडलेल्या पुराव्याशिवाय दुसरा उत्तम पुरावा सापडणे कोठेही शक्य नाही. माझ्या म्हणण्याला टेकू देणारा दुसरा पुरावा कोणत्या प्रकारचा आहे हे मी वर स्पष्ट केले आहे. या बाबतीत विरुद्ध पुरावा काय आहे ते पाहूया.
प्रथमपासून 4 वर्ण अस्तित्वात होते असे ऋग्वेदातील पुरुष सूक्तात म्हटले आहे. मी मांडलेला पुरावा व पुरुष सूक्ताचा पुरावा यापैकी कोणता पुरावा बरोबर आहे व ग्राह्य समजावा व वर्ण 3 होते की 4 हा प्रश्न कसा सोडवावा हे आता पाहू. मीमांसेचे नियम लागू करून हा प्रश्न सोडवता येणार नाही. मीमांसेच्या नियमाच्या आधारे जर आपण या प्रश्नाकडे पाहू लागलो तर 4 वर्ण अस्तित्वात होते हे पुरुष सूक्ताचे म्हणणे व 3 वर्ण अस्तित्वात होते हे शतपथ ब्राह्मण व तैत्तिरीय ब्राह्मण यांचे म्हणणे ही दोन्ही खरी धरावी लागतील अशी ही चमत्कारिक परिस्थिती आहे. काळ, वेळ, सचोटीची दृष्टी इत्यादी गोष्टींवर भर देऊन आपल्याला हा प्रश्न ऐतिहासिक दृष्टीने सोडवावा लागेल. येथे विचार करण्यासारखा प्रमुख प्रश्न असा उत्पन्न होतो की पुरुष सूक्त मूळच्या ऋग्वेदात घुसळून दिलेला भाग आहे की काय? ऋग्वेदातील एकंदर भाषा व पुरुष सूक्ताची भाषा यातील फरक लक्षात घेतला तर सूक्त ऋग्वेदात घुसळलेला भाग आहे असे वाटते. सूक्त हे बरेच अलीकडे रचलेले असावे असे सर्व विद्वानांचे मत आहे. या बाबतीत कोलब्रुक खालीलप्रमाणे म्हणतो. ते वैशिष्ट्यपूर्ण असले स्तवन, भाषा, वृत्त व शैली या दृष्टीने ते ज्या इतर प्रार्थनामय भागांशी संलग्न झाले आहे त्या भागापासून फार निराळ्या स्वरूपाचे आहे. त्याचा सारा नूर आधुनिक पद्धतीचा आहे हे नक्की. संस्कृत भाषेची चांगली वाढ झाल्यानंतर आणि त्या भाषेचे व्याकरण व नादमाधुर्य ही उत्कर्ष बिंदूला पोहोचली त्यानंतर ते स्तवन रचण्यात आले असावे. संस्कृत भाषा जेव्हा वण्य व गावठी होती तेव्हा वेदातील असंख्य स्तवने व प्रार्थना त्या भाषेत रचल्या गेल्या. ती भाषा सुधारत शेवटी ती अत्यंत मनोवेदक भाषेत नादमधुर झाली. तेव्हा अशा सुधारलेल्या पवित्र व इतर पौराणिक कविता रचल्या गेल्या. संस्कृत भाषा इतकी समृद्ध व उत्पन्न झाल्यानंतर जे वेद आजच्या स्थितीत दिसतात त्या स्थितीत त्यांची जोडणी करण्यात आली. पुरुष सूक्ताचे अंतरंग पाहिले तर वरील परिस्थिती खरी आहे असे वाटू लागते. या बाबतीत प्रोफेसर मॅक्स मुलर यांचे मत खालीलप्रमाणे होते. उदाहरणार्थ 10व्या मंडळातील 90वी ऋचा नादमाधुर्य व एकंदर स्वरूप या दृष्टीने आधुनिक आहे. त्याबद्दल थोडासा सुद्धा संशय नाही. तीत यज्ञ समारंभाबद्दलचे खूप उल्लेख आहेत. तीत तत्त्वज्ञविषयक पारिभाषिक शब्द वापरले आहे. तीत वसंत, ग्रीष्म, शरद अशा क्रमाने ऋतूंचा नामनिर्देश केला आहे. 4 जातींचे मोजमाप त्यात केले आहे असा ऋग्वेदाचा तेवढाच एक भाग आहे. भाषा लक्षात घेतली तर तीवरून असे नक्की वाटते की ती ऋचा अगदी आधुनिक काळात लिहिली गेली असेल आणि त्याचे दुसरे उदाहरण ग्रीष्म म्हणजे उन्हाळा या ऋतूचा नामनिर्देश केला आहे. या ऋतूचा नामनिर्देश ऋग्वेदात कोणत्याही इतर ऋचात आढळून येत नाही. वसंत हा शब्दसुद्धा प्राचीन वैदिक कवींच्या शब्दकोशात आढळून येत नाही. हा शब्द ऋग्वेदात पुन्हा एका ठिकाणी आढळतो. ते ठिकाण म्हणजे 10:161 4 ऋचात. शरद, हेमंत व वसंत अशा क्रमाने ऋतूंचा नामनिर्देश केला आहे. या बाबतीत प्रोफेसर वेबर यांचे मत खालीलप्रमाणे आहे. पुरुष सूक्त ही ऋग्वेदातील एक ऋचा मानली जाते. पुरुष सूक्तात सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेतल्या तर असे स्पष्ट कळून येईल की ऋग्वेदात जे भाग घुसाळून देण्यात आले आहेत त्यापैकी तो एक भाग होय. पुरुष सूक्तात जे श्लोक आहेत त्यातील एकही श्लोक सामसंहितेने आपल्यात घेतलेला नाही. ही बरीच महत्त्वाची गोष्ट आहे. नेगेय म्हणून जो पंथ आहे त्यातील लोकांनी सूक्तातील पहिल्या आर्चिकामधील 7व्या प्रपाठकातील पहिले 5 श्लोक निवडून काढले आहेत. ते आधुनिक काळी रचलेले श्लोक आहेत असे त्यांचे मत आहे. याबद्दल ही त्यांची पक्की खात्री नाही. पुरुष सूक्त हे फार प्राचीन काळी रचले गेले की अगदी अलीकडच्या काळात रचले गेले हे सिद्ध करण्याचा एक मार्ग वर सांगितला आहे. याला एक दुसरा मार्ग आहे तो आता आपण पाहूया. वेदात ज्या अनेक संहिता आहेत त्यातील किती संहितांनी पुरुष सूक्ताचा अंगीकार केला आहे हे शोधून काढणे जरूर आहे. निरनिराळे वेद व संहिता यांचे या बाबतीत परीक्षण केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे परिस्थिती आढळून येते. सामवेदाने पुरुष सूक्तातील श्लोकांपैकी फक्त 5 श्लोक आपल्यात अंतर्गत केले आहेत. शुक्ल वेदाकडे पाहिले तर असे दिसून येईल की वाजसने ही संहितेने पुरुष सूक्ताचा समावेश करण्यात आला आहे. तरी पण सामवेदातील पुरुष सूक्ताचा समावेश आणि त्याचा शुक्ल यजुर्वेदातील समावेश यांच्यात मोठा फरक आहे. पुरुष सूक्तातील ऋग्वेदात जसे सापडते तशा स्थितीत त्यांचे 16 श्लोक आहेत. परंतु वाजसने ही संहितेत जे पुरुष सूक्त आहेत त्यांचे 22 श्लोक आहेत. कृष्ण यजुर्वेदाच्या फक्त 3 संहिता सध्या या उपलब्ध आहेत. त्या म्हणजे तैत्तिरीय, कथक व मैत्रेयी. यापैकी एकाही संहितेने पुरुष सूक्ताला आपल्या अंतर्गत करून घेतले नाही. ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तांना काहींना बरोबर उतारा आपल्या अंतर्गत करणारा सर्व वेदात कोणता वेद असेल तर तो अथर्ववेद होय. निरनिराळ्या वेदात जे पुरुष सूक्त आढळते त्याचा मजकूर एका स्वरूपाचा नाही. वाजसने ही संहितेने सूक्ताच्या 6 श्लोक आढळतात. ते त्या संहितेचे श्लोक होत. ऋग्वेद, सामवेद व अथर्ववेद यातील सूक्तांचा जो मजकूर आहे त्यात हे 6 श्लोक आढळत नाहीत.
ऋग्वेदातील 16व्या श्लोकासंबंधी आणखी एक फरक दिसून येतो. हा श्लोक अथर्ववेद, सामवेद किंवा यजुर्वेद यांच्यापैकी कोणत्याही वेदात सापडत नाही. बाकीचे 15 श्लोक तीनही वेदात सापडतात, परंतु त्याचा मजकूर एकाच प्रकारचा नाही. एवढे नव्हे तर ते श्लोक तीनही वेदात सारख्या क्रमाने आलेले नाहीत. पुरुष सूक्त जर जुन्या अत्यंत काळी रचले गेले होते आणि त्याला जर परंपरेने पावित्र्य प्राप्त झाले होते, तर स्वतःच्या अंतरंगात त्याला प्रविष्ट करून घेताना त्याला मूळ स्वरूपात न ठेवता वाटेल तसे त्यात फेरबदल करण्याचे धारिष्ट इतर वेदांना कसे झाले? त्याचे मूळचे स्वरूप बदलून व त्यात छाटाछाटी करून त्याला इतर वेदांनी निरनिराळे स्वरूपे दिली आहेत, असे करण्याचे धैर्य त्यांना कसे झाले असावे? निरनिराळ्या वेदातील श्लोकात पुरुष सूक्तात जी स्थळे देण्यात आली आहे तीही पाहणे फार महत्त्वाचे आहे. ऋग्वेदाच्या संकीर्ण भागात त्याला स्थळ दिले आहे. अथर्ववेदाचा पुरवणी दाखल म्हणून जो भाग आहे त्यात त्याला स्थान आहे. पुरुष सूक्त हा ऋग्वेदातील भाग जरी प्राचीन काळी रचण्यात आला असला तरी त्याला वेदातील असलेल्या महत्त्व नसलेल्या ठिकाणी का घालण्यात आले असावे? 1. कृष्ण यजुर्वेदात तैत्तरीय, कथक व मैत्रायणी संहिते यांच्यात पुरुष सूक्त घुसडून दिले नाही. यावरून असा निष्कर्ष निघतो की उपपरिनिर्दिष्ट ग्रंथ लिहून तयार झाल्यानंतर पुरुष सूक्त ऋग्वेदात घुसाडण्यात आले असावे. 2. वेदांचे संकीर्ण व पुराणा दाखल जे भाग आहेत त्यात पुरुष सूक्ताला स्थान देण्यात आले आहे. ही गोष्ट हेच सुचवते की सूक्त अलीकडच्या काळात रचले असावेत. 3. निरनिराळ्या संहितांच्या कर्त्यांनी संहितेतील पुरुष सूक्तातील श्लोक ग्रंथित करताना त्या श्लोकातील स्वतःची भर टाकण्यात व त्या श्लोकातील काही भाग व काही शब्द वगळण्यात आणि त्या श्लोकांच्या नकली करण्यात इतके स्वातंत्र्य उपभोगले की त्यावरून असे दिसते की ते ग्रंथकार पुरुष सूक्ताला अगदी जुन्या काळचे काव्य म्हणून मान देत नसावेत. पुरुष सूक्त हे अगदी जुन्या काळचे काव्य आहे अशी जर संहिताकारांची भावना असली तर त्यांनी ते सूक्त आपल्याला संहितेत जसेच्या तसे ग्रंथित केले असते. पुरुष सूक्त हे वेदांच्या अलीकडच्या काळात घुसडून दिलेला भाग आहे असे जे प्रोफेसर मॅक्स मुलर व इतर विद्वान यांचे मत आहे त्याला वरील मुद्दे निर्णयात्मक पाठिंबा देतात. पुरुष सूक्तातील भागही निरनिराळ्या आकारांचे आहेत हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. जे कोणी पुरुष सूक्त वाचेल त्याला हे दिसून येईल की 11 व 12 हे श्लोक वगळले तर इतर सर्व श्लोक वर्णात्मक स्वरूपाचे आहेत. 11 व 12 श्लोक 4 वर्णांची उत्पत्ती कशी झाली याचे स्पष्टीकरण करतात. हे श्लोक प्रश्नोत्तराच्या स्वरूपात रचले आहेत. येथे असा प्रश्न उद्भवतो की पूर्वीच्या श्लोकांचे वर्णनात्मक स्वरूप असताना ते स्वरूप बाजूला करून 11 व 12 हे 2 श्लोक निराळ्या स्वरूपात का रचले असावेत? याचे एक स्पष्टीकरण असे दिसते की सूक्तकाराला या श्लोकातील ठसठशीत रीतीने नवीन विषय आणायचा होता. याचा अर्थ असा की पुरुष सूक्त हे अलीकडे रचण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर त्यातील 11 व 12 हे श्लोक पुरुष सूक्तातील पुष्कळ काळ लोटल्यानंतर घुसळून देण्यात आले असावेत. या बाबतीत काही टीकाकारांनी इथपर्यंत मजल मारली आहे की आपल्या जातीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी 11 व 12 हे 2 श्लोक अगदी अलीकडे रचले व त्यांनी ते ऋग्वेदातील पुरुष सूक्तात घुसळून दिले. पुरोहितांना अशा प्रकारचे अनेक घालघुसडी धार्मिक ग्रंथात केल्या आहेत. हे सर्वश्रुत आहे. दी डोनेशन ऑफ कॉन्स्टंटाईन, सिडोर डिक्रेटल्स ही ख्रिश्चन पाद्र्यांनी केलेल्या घालघुसडीचे प्रसिद्ध उदाहरण आहे. अशा प्रकारचे डावपेच खेळण्याचे हिंदुस्थानातील ब्राह्मणांना वावडे नाही. विधवा स्त्रियांनी सती जावे असा ब्राह्मणांनी हेका धरला व या गोष्टीला ऋग्वेदातून आधार काढण्यासाठी ऋग्वेदातील अग्रे या शब्दाला अग्ने असे रूप ब्राह्मणांनी दिले. ही हकीकत प्रोफेसर मॅक्स मुलर यांनी स्पष्टपणे सांगितली आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या आमदनीत एक खटला चालू होता. त्यातील वादाची बाजू खोटी असताना खरी करण्याच्या हेतूने आणि वादीच्या बाजूला उपयोगी पडतील असे पुरावे तयार करण्यासाठी ब्राह्मणांनी एक नवी स्मृती संस्कृत भाषेत तयार केली होती. हे विदितच आहे. ही उदाहरणे लक्षात घेतली तर चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेला खुद वेदांचा आधार प्राप्त व्हावा या हेतूने ब्राह्मणांनी चौथा वर्ण अस्तित्वात आल्यानंतर बऱ्याच काळाने पुरुष सूक्ताला जरी नाही तरी त्यातील 11 व 12 या श्लोकांना रचले असे म्हटले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ब्राह्मण ग्रंथापूर्वी पुरुष सूक्त रचण्यात आले की काय हा प्रश्न पहिल्या प्रश्नापासून स्वतंत्र व वेगळा आहे. ऋग्वेद ज्या काळात रचण्यात येत होता त्या काळाच्या शेवटच्या भागातील पुरुष सूक्त कदाचित रचण्यात आले असले तरी पण जर ब्राह्मण ग्रंथाच्या अगोदर सर्व ऋग्वेद ग्रंथ तयार करण्यात आले असेल तर पुरुष सूक्त ब्राह्मण ग्रंथांच्या अगोदर रचण्यात आले असावे हे सिद्ध होते. अशी परिस्थिती असल्यामुळे या प्रश्नांचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. वैदिक वाङ्मय कोणत्या क्रमाने रचण्यात आले याबद्दल प्रोफेसर मॅक्स मुलर यांचे असे मत आहे की प्रथम वेद, नंतर ब्राह्मण ग्रंथ व त्यानंतर सूत्रेही रचण्यात आली. हा जर क्रम मान्य केला तर असे ठरते की पुरुष सूक्त ब्राह्मण ग्रंथाच्या अगोदर रचण्यात आले असले पाहिजे. पण प्रश्न असा उद्भवतो की
प्रोफेसर मॅक्स मुलर यांचे वरील मत हे सर्वस्वी प्रमाणभूत म्हणून ग्राह्य मानले पाहिजे की काय? ते तसे जर मानले तर त्यापासून पुढील 2 निष्कर्ष निघतात. 1. ऋग्वेद काळात 4 वर्ण अस्तित्वात होते आणि शतपथ ब्राह्मण ग्रंथाच्या वेळी ते वर्ण 3 होते. किंवा 2. शतपथ ब्राह्मणामध्ये वर्णासंबंधी संपूर्ण परंपरा व्यवस्थितपणे मांडलेली नाहीत. वरील दोन्ही निष्कर्ष मूर्खपणाचे आहेत व ते त्याज्य मानले पाहिजे हे उघड आहे. वरवर पाहिले तर पहिला मुद्दा मुळातच ठिसूळ आहे. याचे कारण असे की वर्णाच्या उत्क्रांतीचा जो सिद्धांत 2 ब्राह्मण ग्रंथांनी मांडला आहे तो पुरुष सूक्तात मांडलेल्या सिद्धांतापेक्षा निराळा आहे. पुरुष सूक्तात वर्णाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्या परीने परिपूर्ण आहे. प्रोफेसर मॅक्स मुलर यांचे मत जरी आपण सर्वस्वी प्रमाणभूत मानले तर त्याचा अर्थ असा होत नाही की सर्व संहिता रचून तयार होण्याच्या अगोदर एकही ब्राह्मण ग्रंथ रचण्यात आला नाही. उलटंची प्रोफेसर बेलवणकर व प्रोफेसर रानडे यांनी दाखवल्याप्रमाणे अशीही परिस्थिती असण्याची पूर्ण शक्यता आहे की वैदिक वाङ्मयातील बरेच भाग एकमेकांशी संलग्न आहेत व म्हणून वेदांचा एखादा भाग प्रथमतः रचण्यात आला असावा व दुसरे त्यानंतर रचण्यात आले असावेत आणि ब्राह्मण ग्रंथाचा एखादा भाग वेदाचा काही भाग अगोदर रचण्यात आला असावा. वर सांगितलेली विचारसरणी बरोबर ठरली तर एकेकाळी 3 वर्ण अस्तित्वात होते असा उल्लेख करणारा शतपथ ब्राह्मणातील व तैत्तरीय ब्राह्मणातील भाग ऋग्वेदातील पुरुष सूक्ताच्या अगोदर रचण्यात आला होता असे मांडण्यात वास्तविकपणे कोणताही अडथळा वाटत नाही. पुरुष सूक्ताची इतकी छाननी करून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? तो निष्कर्ष हा की पुरुष सूक्त ऋग्वेदात अगदी अलीकडच्या काळात घुसाळून दिलेला भाग आहे आणि अशी वस्तुस्थिती असल्यामुळे आर्य समाजात अगदी प्रथमपासूनच 4 वर्ण अस्तित्वात होते या सिद्धांताला त्या पुरुष सूक्ताला पुरावा म्हणून धरता येत नाही. वर दिलेली विचारसरणी लक्षात घेतली तर कोणालाही असे दिसून येईल की शूद्रोत्पत्ती संबंधी मी जे सिद्धांत मांडित आहे यामुळे या प्रकरणाच्या आरंभी सांगितल्याप्रमाणेच कोणतेही वादग्रस्त प्रश्न उपस्थित होत नाहीत. असे काही वादग्रस्त प्रश्न उपस्थित होत असतील तर ते पुरुष सूक्तात जे काही सांगितले आहेत ते सत्य व विश्वसनीय आहे अशी समजूत करून घेतल्यामुळे, परंतु अशा प्रकारची समजूत करून घेणे हे मुळीच निरर्थक आहे. म्हणून असा निष्कर्ष काढावयास मला मुळीच प्रत्ययवाद दिसत नाही की एका काळी आर्य समाजात 3 वर्ण अस्तित्वात होते आणि शूद्र दुसऱ्या वर्णाचे म्हणजे क्षत्रिय वर्णाचे होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.